ही भावना मांडत असताना सन्माननीय आमचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी पण मांडले आणि मला एक गोष्ट मला आवडली आणि मी आणि आदिती तटकरेंनी एकमेकांकडे बघून नॉड पण केलं, म्हणजे आम्ही मान हलवली. कारण आम्ही आजच्या युगातल्या स्त्रिया आहोत. माझ्यापेक्षा थोडी लहान आहे आदित्य, बरीच लहान असेल, पण या स्त्रीला सारखं तू माझी लेक आहे बाई, तू माझी बहीण आहे बाई, तू माझी अमुक आहे, मामा आहे, मी तुझा काका आहे, मी तुझं संरक्षण करीन, ही भाव नकोय. तुम्हाला स्त्री म्हणून सन्मान हवा आहे. हे वाक्य मला अत्यंत आवडलं. बियॉन्ड एव्हरीथिंग मला ते खूप आवडलं. साहजिक तुम्ही ते देत असाल तुमच्या जीवनामध्ये, असंही मला त्याच्यामुळे वाटतं. मी सहज बोलता बोलता सांगितलं की ओळख या शब्दाशी स्त्रीची कधी ओळखच झाली नाही. 9 महिने गर्भधारणा करून असंख्य वेदना करून जन्म देताना एक क्षण लागतो तिला की तिच्या नवऱ्याचं नाव बापाचं नाव त्या मुलाला लावताना ती नाही विचार करत काय. पण मी एक वाक्य वाचलं, भूख ने माँ से कभी नहीं कहा लेडीज फर्स्ट. जेव्हा एखादी गावातली आमची स्त्री चुलीसमोर बसलेली असते आणि तिच्याकडे पीठ नसतं, तेव्हा ती नाही विचार करत की माझं आजचं पोट भरेल का. ती तिच्या लेकरांचं तिच्या कुटुंबाचं पोट भरत असते. लाडकी बहीण ही योजना त्या स्त्रीला सन्मान देणारी आहे, पण ही आमची जी आज योजना आहे त्या स्त्रीचा आत्मविश्वास प्रचंड पटीने वाढवणारी आहे. याच्याबद्दल मी अभिनंदन करते. सतत काम करणाऱ्या या स्त्रीला, खरं तर ज्याच्या जीवनामध्ये स्त्रीचं योगदान आहे, जिजाऊंचं योगदान फार महत्त्वाचं आहे, म्हणून शिवरायांची स्वप्न मोठी झाली. ते धैर्य देण्याचं काम त्यांनी केलं. आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा राज्यकारभार आजही कोणी बघतो, त्यांचे कामं ते आजही आपण बघतो की इतका सुंदर त्यांनी राज्यकारभार केला. आमच्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावर चिखलाचे गोळे खाल्ले, पण आज त्यांच्यामुळे आम्ही इथे आत्मविश्वासाने उभे आहोत. आमच्या रमाईचे, आमच्या ताराबाईचे अशा असंख्य आपल्याला उदाहरणं देता येतील, पण त्या सगळ्या नावांना आपण आज कितीतरी वर्ष दोहरत आहोत. पण नवीन नावं निर्माण करण्याची जबाबदारी मात्र आपण शेजारच्या घरावर देतो. जिजाऊ जन्मावी शेजारच्या घरी, अहिल्यादेवी जन्मावी शेजारच्या घरी. पण आता ती परिस्थिती राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये एक सक्षम स्त्री उभी राहील, तेव्हाच हा देश एक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करू शकेल. जिथे नीर आणि नारी या गोष्टीवर काम केलं जातं, तो समाज खूप पुढे जात असतो. ज्या समाजामध्ये पाणी हे अमृत आहे, आपलं जीवन आहे, आणि ते जर उपलब्ध नसेल तर लोक पाण्यासाठी एकमेकाचा जीव घ्यायला जातात. आणि स्त्री बघा ना, तुम्ही आज जर टी व्ही लावला तर असंख्य घटना तुम्ही बघा. ह्या कशासाठी घडतायत? बांधावरनं भांडणं येत नाही तर महिलेचा अपमान केला, महिलेला, आपल्या घरातल्या महिलेला सुरक्षा नाही दिली. खूप कठीण परिस्थिती या महिलांच्या वर येते, पण मला वाटतं ती खूप सक्षमपणे काम करते. आणि म्हणून तिच्या या सक्षमपणाला अजून सक्षम करण्याचा निर्णय या बिलाच्या माध्यमातून होणार आहे. या बिलात सुद्धा इतकं सौंदर्य आहे. मी म्हटलं की स्त्री स्वतःची ओळख कधी मागतही नाही आणि ती कशावर हक्कही सांगत नाही. अजूनही तुम्ही बघा, सरकारनी कायद्याने अधिकार दिलाय, पण बहीण पटकन लिहून देते हो भावाला, मला हिस्सा नको. अजूनही अशा बहिणी 90% असतील, 10% भांडत असतील. सहज लिहून घेते की मला नको. इथे सुद्धा तिने मागितलं नाही त्या शेतावर हक्क, सातबाऱ्यावर नाव तिने मागितला नाही, मालकी हक्क. तिने फक्त सांगितले की ते शेत मी कसते, त्या शेतात मी परिश्रम करते, त्या परिश्रम म्हणून मी शेतकरी आहे. हे तिने मागितलेली न मागलेली मागणी तुम्ही लक्षात घेतलेली आहे, ह्याच्याबद्दल तुमचं अभिमान. आणि हा आपला देश आहे, या देशाचं सौंदर्य की आपला शेतकरी, आपल्याकडे जे आपलं वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जे पीक पाणी घेतो, जरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न आहेत, दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे प्रश्न आहेत, दर 2 वर्षाला येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीला आपण सामोरं जातो, तरी हा शेती प्रधान देश आहे. आणि म्हणून आज आपल्याकडे कोणी उपाशी मरणार नाही ही परिस्थिती अजूनही आहे की आपलं बाबा एकरभर रान आहे, आपल्यापुरतं तरी खायला माणसं करतात. तर त्यामुळे या शेतकऱ्याच्या हाताला, कष्टाला साथ देणाऱ्या, त्याच्या सावलीसारख्या वावरणाऱ्या, म्हणजे आमची आई, आमच्या मुंडे साहेबांची आमची आजी, आम्ही माय म्हणायचो, त्यांनी कधीच मी बघितलं नाही त्या चुलीपुढे बसलेल्या. त्या आमचे आजोबा वारल्यानंतर त्या नेहमी शेतावर जायच्या. सगळी शेतीवाडी, चौघं पोरं लहान लहान त्यांनी एकट्याने वाढवली. ही क्षमता आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर आपण बोलता, सांगा बरं एखाद्या महिलेने आत्महत्या केली आहे, तिच्या घरावर संकट आले, ती किती धैर्यवान आहे. आणि या बिलांनी तिला अजून किती धैर्य मिळणार आहे सगळ्या समाजाच्या. अजून एक छान, तुम्ही, मला वाटतं या बिलात आपण जातीपातीच्या आत्ताच्या विचित्र वातावरणामध्ये स्त्री या केवळ शब्दाच्या सुंदर माळेमध्ये सगळ्यांना एकत्र गुंफत आहोत. आणि ती स्त्री जेव्हा या गोष्टीवर म्हणजे सक्षम होऊन अजून पुढे येईल, तेव्हा मला वाटतं या समाजात आपल्या स्वार्थी पद्धतीने उभ्या केलेल्या भिंती सुद्धा जातीपातीच्या
जुगारून ती तिच्या एक ओळख निर्माण करेल. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. या बिलाच्या बद्दल कितीही बोलावं तेवढं थोडं आहे, पण मी त्या स्त्रीमधली आहे की मागच्या स्त्रियांना बोलायचं आहे आणि त्यांचा वेळ न घेणारी स्त्री आहे. हे पण स्त्रीचं सौंदर्य आहे की बाबा आपल्याबरोबर असणाऱ्या स्त्रियांचा वेळ राखून ठेवावा, त्यांना पण पुढे हाताला धरून पुढे आणावं. तर मी फार वेळ घेणार नाही, पण आमच्या दत्ता मामांना अभिनंदन करण्याचा मोह मला आवरला नाही. आणि म्हणून एकच जाता जाता मी म्हणेन, खूप सुंदर माझ्या वाचनामध्ये आलेल्या ओळी सभागृहासमोर ठेवेन. दिवस रात्र राबणाऱ्या हातांना कधीच कसा आराम नाही, असा एकही दिवस नसे ज्या दिवशी तिला काम नाही. घरातील प्रत्येक कामावर जणू तिच्या नावाचा शिक्का बसला आहे. सगळ्या कामाचा जणू तिने ठेकाच घेतला आहे. असे वागणे तिचे जसे व्यसन जडले कामाचे, आणि मोबदला तर काय हवा आहे, चार फक्त शब्द प्रेमाचे. जगाच्या मंचावर स्त्रीसारखा कलाकार नाही, आणि आजपर्यंतच्या त्या स्त्रीसारखा पाहिलेला मी कामगार नाही. म्हणजे एक बिनपगारी कामगारासारखं तिची भूमिका असते. पण त्या कामगाराला आता तुम्ही शेतकरी बनवण्याच्या वाटचालीकडे नेलं आहे, आणि सक्षम शेतकरी बनवण्याच्या आणि सगळ्या योजना, आता आम्ही सुद्धा पशुसंवर्धनमधनं शेतीचा दर्जा दिलेला आहे. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या खात्यामधनं मला या स्त्रियांना न्याय देता येईल. सगळ्यात जास्त पशुपालक शेतकरी स्त्रियांना आपल्याला सक्षम बनवता येईल, आणि खूप सुंदर योजना होईल. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि ग्रामीण महाराष्ट्र अत्यंत कंटेंट म्हणजे समृद्ध असं जीवन जगेल असा मला विश्वास आहे. परत एकदा अभिनंदन करते, स्वागत करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आपले धन्यवाद की आपण मला या विधेयकावर बोलण्याची संधी दिली. खरं तर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आपण साजरं करत असताना या संबंध वर्षामध्ये अनेक कार्यक्रम अनेक राज्य आयोजित करतील. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक कार्यक्रम होतील. पण मी आपल्या राज्याचा अभिमानाने उल्लेख करते की या संबंध वर्षामध्ये सर्वात उल्लेखनीय खऱ्या अर्थानं धोरण जर कुठलं राज्य आणत असेल, कुठली भूमी या ठिकाणी पुढे असेल, तर ती आपली महाराष्ट्राची आहे. याचा अभिमान मी या निमित्ताने सुरुवातीला व्यक्त करते. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी ज्यांनी या धोरणाच्या या विधेयकाच्या संदर्भामध्ये मत आपलं व्यक्त केलं, आणि आदरणीय खात्याचे मंत्री आदरणीय दत्ता मामा यांचे विशेष अभिनंदन करीन. आणि त्याचबरोबर सर्व सदस्य जे आज या विधेयकाच्या मध्ये याला पाठबळ देण्यासाठी, याला पाठिंबा देण्यासाठी आहेत, आपल्या सर्वांसाठी सुद्धा हा निश्चितच एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असेल. ज्या वेळेला जेव्हा केव्हा आपल्या संबंध राजकीय वाटचालीचा आपण मागोवा घेऊ, त्यावेळेला आपण धोरणात्मक काय काय केलं या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपल्या कार्यकाळाचा मागोवा घेतला जाईल, त्यावेळेला आपण हे धोरण हे विधेयक आणत असताना या सभागृहाचे सदस्य होतो. मला वाटतं याचा उल्लेख आवर्जून आपल्या संबंध राजकीय कारकिर्दीमध्ये राहील. कारण आपण आमदार म्हणून, विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपण काम करतो. कोणी काही स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम असतात ते घेऊन आपण काम करतो, कोणी लोकहिताची कामं घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्यामध्ये आपल्या पद्धती मतदारसंघानुसार जरी वेगवेगळ्या असल्या तरीही मूळ एखाद्या विधायक म्हणून किंवा एक आमदार म्हणून, विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना पहिली भूमिका आपली ही असते की आपण चांगली धोरणं आणावी, राज्यामध्ये चांगली विधेयक राबवावी. आणि त्यातलं हे एक अतिशय उत्कृष्ट आज विधेयक या ठिकाणी दत्तमामा आपल्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. याचा विशेष उल्लेख मी या निमित्ताने नक्कीच करीन. महिला म्हटल्यावर त्या मल्टीटास्किंग असतात, घर सांभाळतात, नोकरी करतात. काही महिला ग्रामीण भागातल्या घर सांभाळतात, शेती करतात. अध्यक्ष महोदय, मी ज्या विभागातून येते तो कोकण विभाग, आपणही त्या विभागातले आहात. आपल्या इथली बरीचशी पुरुष मंडळी ही वर्षानुवर्ष नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईमध्ये येतात, आणि त्यांची गावची जी शेती असते ती तिथली त्यांची पत्नी किंवा तिथली वडीलधारी जी महिला असते ती त्या निमित्ताने सांभाळते. आणि ती शेती ती उत्कृष्टरित्या सांभाळून ज्या काही नैसर्गिक आपत्ती येतात त्या सगळ्याचा सामना करून अनेकदा शेतीलाही आपल्याला माहिती आहे की एकदा शेत लावणी झाल्याच्या नंतर तिचं संरक्षण करण्याची भूमिका सुद्धा, अनेक जनावरांपासून सुद्धा संरक्षण करण्याची भूमिका न घाबरता ही महिला त्या ठिकाणी घेत असते, घरातली स्त्री घेत असते. आणि तिला कधीच कुठल्याही पद्धतीचं ॲक्नॉलेजमेंट
किंवा कधी कुठल्याही पद्धतीचं तिला स्वतंत्र त्या निमित्ताने अस्तित्व किंवा त्याची मान्यता ही दिली जात नसते. आज हे शेतकरी प्रमाणपत्र फक्त एक सर्टिफिकेट नाही आहे मामा, तर खऱ्या अर्थानं त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचे जे शेती क्षेत्रामधले घेतलेले कष्ट आहेत त्याची एक मान्यता, खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान हा आपण त्या निमित्ताने करत आहोत. आणि म्हणूनच हे येणारं विधेयक हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, अनेक धोरणं ही महाराष्ट्रातून आली. महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे. आज 4थं महिला धोरणसुद्धा आपण त्या ठिकाणी आणलं आणि 4 महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. अनेक मग महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण असो, असे विविध निर्णय आपल्या राज्याने घेतले आणि आज शेती संदर्भातलं, महिला शेतकऱ्यांसंदर्भातलं धोरण आणणारं सुद्धा आपलं राज्य हे त्या ठिकाणी प्रथम ठरलेलं आहे. याचा अभिमान मला निश्चितपणाने या ठिकाणी आहे. मगाशी पंकजाताईंनी उल्लेख केला, राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी इतकं कणखर सक्षम केलं की ते स्वप्न त्या निमित्ताने ते पूर्ण करू शकतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रशासक म्हणून त्यांना उत्तम प्रशासक म्हणून आपण ओळखतो. जी काही मंदिरं पाडण्यात आलेली होती, अशी असंख्य मंदिरं ही त्यांची पुनर्बांधणी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केली. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, आज आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आहोत आणि इथं आम्हाला आमचं मत मांडता येतंय, ही खऱ्या अर्थानं त्यांची देण ही आम्हाला आहे. त्याचबरोबर महाराणी ताराराणी असतील ज्यांनी स्वराज्य सांभाळलं, झाशीची राणी असेल जिनी पतीच्या निधनानंतर राज्य सांभाळलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील, ह्या सर्व महिलांची आपण आज इतक्या वर्षांनी सुद्धा उदाहरण का घेतो? कारण त्यावेळेला प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आपली ठाम भूमिका मांडली आणि म्हणून त्यांना आज आपण आजही इतक्या वर्षांनंतर त्यांचा उदाहरण आपण आजच्या स्त्रियांना देत असतो. मला खात्री आहे की हे जे विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे महिला कृषी शेतकऱ्यांना जे आपण हे प्रमाणपत्र देणार आहोत, कुठे ना कुठेतरी यातून अशा महिला शेतकरी तयार व्हाव्यात ज्यांची उदाहरणं वर्षानुवर्ष जग पातळीवर आम्हाला देता यावी, असं काम या धोरणाच्या या विधेयकाच्या अंतर्गत व्हावं अशी सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, यांना आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून तर हे महत्त्वपूर्ण आहेच, पण या विधेयकाअंतर्गत मला खात्री आहे की बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की स्त्री आणि पुरुषांमधले जे फरक आहेत, ज्या काही त्यांच्या आपण नेहमी इक्वॅलिटी इनइक्वॅलिटीबद्दल बोलत असतो आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक जेंडर हे आपली सुपिरियरिटी दर्शवण्यामध्ये, वर्चस्व दर्शवण्यामध्ये त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी कार्यरत असतं. पण खऱ्या अर्थानं वर्चस्व आणि कोण कमी कोण जास्त हे लेखण्यापेक्षा ज्या वेळेला आपण समानतेवर भर देऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कुठलंही धोरण हे यशस्वी ठरत असतं. आणि म्हणूनच अनेकदा कृषी विभागाअंतर्गत जी काही यंत्रसामुग्री किंवा अवजार शेती व्यवसायामधले जे तयार केले जातात, हे पुरुषांची शारीरिक क्षमता ही लक्षात घेऊन तयार केले जात असतात. पण आज हे धोरण जे आपण आणत आहोत, हे जे विधेयक आपण आणत आहोत, यातून एक असा निर्णय सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये पुढे यावा जेणेकरून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देत असताना काही त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार जर शेतीचे अवजार आपण तयार केले तर याच्यामध्ये उत्पन्न हे महिला शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि तोही या धोरणाअंतर्गत निर्णय हा आपण लवकरच घ्याल या संदर्भामध्ये तीळ मात्रही शंका माझ्या मनामध्ये नाही. अनेक वक्ते, अनेक सदस्य या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करणार आहेत. त्यामुळे अधिक वेळ न घेता आज अध्यक्ष महोदय आपण आम्हाला संधी दिलीत आणि खऱ्या अर्थानं एकमताने हे विधेयक याला पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे या ठिकाणी मतं मांडत आहात, याबद्दल मी विशेष आभार सभागृहातील प्रत्येक सदस्याबद्दल आणि विरोधकांसहित सगळ्यांबद्दल या ठिकाणी मत व्यक्त करून आदरणीय कृषी मंत्री आपले विशेष अभिनंदन करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. ताई बोला. नमस्कार अध्यक्ष महोदय. आम्ही जरी विरोधी पक्षात असेल तरी ज्या गोष्टी चांगल्या त्याला आम्ही चांगलंच म्हणणार आहोत. त्यामुळे हा जो विधेयक आणला आहे त्याचं पहिल्यांदा मी तुम्हाला अभिनंदन करते. मी एवढंच म्हणू इच्छिते की जर समाजामध्ये किंवा घरामध्ये जेव्हा पुरुष हा पाया असतो तेव्हा स्त्री ही घराचा कणा असते आणि हा कणा ताट ठेवण्याचं काम हे विधेयक करेल अशी मला अपेक्षा आहे. नंतर
महिलांमध्ये जर आपण विचार करतो तेव्हा एवढाही मी विचार सांगू इच्छिते की या महिलांमध्येच महिलांना सन्मान मिळावा, त्यांना समाजामध्ये सुरक्षितता मिळावी आणि समानता मिळावी, हा सुद्धा विचार ह्या सरकारनं करावा आणि अशी विधेयकं काही आणावी त्याच्यामुळे महिलांना सुरक्षितता सुद्धा इथे प्राप्त होईल. एवढंच बोलून मी सांगते की कृषी विभागाचे परत एकदा अभिनंदन करते. धन्यवाद. श्वेताताई बोला. मनीषाताई 1 मिनिट. ग्रामीण आमदारांना पहिली बोल दे, मग देतो तुम्हाला. बोला श्वेताताई, बोला, देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकावरती बोलण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचे मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते आणि सोबतच महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भारणे यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते की महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या महिला शेतकरी आहे या महिला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सन्मान आणि ओळख देण्याचं काम हे आपलं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय, शेती हा जगातील सर्वात जुना आणि शाश्वत असलेला हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. माणसाने सर्वात अगोदर पोट भरण्याचे साधन म्हणून शेतीच करण्यास सुरुवात केली होती. शेती कसण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा त्या ठिकाणी काम करत होत्या. आताची परिस्थिती मात्र अध्यक्ष महोदय ही वेगळी आहे. आज शेतीमध्ये आमच्या ज्या महिला भगिनी आहेत या पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुरुषाच्या कणभर शिल्लक त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करतात. आज पुरुष मंडळी शेतीमध्ये जे काम करते किंवा जे पुरुष शेतकरी शेतीमध्ये जे कामं करतात ती कामं बैलाच्या सहकार्याने किंवा यंत्राच्या सहकार्याने करणारी जी कामं आहेत ती पुरुष शेतकरी त्या ठिकाणी करतात. मग त्याच्यामध्ये नांगरणी आली, वखरणी आली, पेरणी आली, कोळपणी आली, हे जेवढे काही कामं आहेत हे सगळे कामं पुरुष शेतकरी त्या ठिकाणी करतात. परंतु ही एवढेच कामं झाले म्हणजे शेती झाली असं होत नाही अध्यक्ष महोदय. याच्याही व्यतिरिक्त त्या ठिकाणी काडी कचरा वेचणे, हाताने बियाची लागवड करणे, खुरपणी करणे, वेचणी, खुडणी, कापणी, सोंगणी, ही जी महत्त्वाची कामं आहेत ही सर्व महत्त्वाची कामं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी आहेत ह्या त्या ठिकाणी करत आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जर का पाहिली तर या आकडेवारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं जवळपास 88% जी शेती आहे या शेतीचा 7/12 हा पुरुषांच्या नावाने आहे. त्या महिला शेतकरीच्या नावाने ती शेती सुद्धा नाहीये. फक्त 14% आमच्या माता भगिनी अशा आहेत की त्यांच्या नावाने तो 7/12 आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी आमची जी महिला शेतकरी आहे ती नावासाठी नाही तर निसर्गानेच तिला देणगी दिलेली आहे. निसर्गानेच तिला मूल जन्माला घालायलाची संधी दिलेली आहे. ज्या पद्धतीने ती तिचं मूल जन्माला घालते, त्याचं संगोपन करते, ती वाढवते, अगदी त्याच पद्धतीने जेव्हा एखादी महिला शेतीमध्ये जाते त्यावेळेला आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरासारखं ही महिला शेतकरी आपल्या शेतीची काळजी घेते, आपल्या पिकांची त्या ठिकाणी काळजी घेते. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण शहरी भागामधल्या महिलासुद्धा त्या ठिकाणी काम करतात, त्यासुद्धा नोकरी करतात. परंतु त्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी तिला बसची व्यवस्था असते, तिला लोकल ट्रेनची व्यवस्था असते, तिला स्कूटीची व्यवस्था असते, तिला 4 व्हीलरची व्यवस्था असते. परंतु आमच्या ह्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या शेतकरी आहेत, या शेतकरी महिलांना तिच्या शेतीमध्ये कसण्यासाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही वाहनाची व्यवस्था नाही आहे. अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकार येईपर्यंत तर या आमच्या माता भगिनींना शेतामध्ये जाण्यासाठी पांधन रस्त्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, शिवरस्त्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. आज महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पांधन रस्ते दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सकाळी 4 वाजता उठायचं, त्या ठिकाणी आपल्या घरातली कामं करायची, स्वयंपाक करायचा, कुटुंबाचं पूर्ण संगोपन करायचं, पालन करायचं, नवरा जेवला की नाही, सासूला वेळेवरती जेवायला दिलं की नाही, पोरं जेवलीत की नाही, हे सगळं पाहायचं. आणि त्याच्यानंतर सकाळी 9:30-10 वाजता घरातली भांडी धुनी स्वच्छता वगैरे हे सगळं करून ती महिला भगिनी आमची डोक्यावरती टोपली घेते, त्या टोपलीमध्ये पाण्याची एक कळशी घेते, सोबत एखाद्या कपड्यामध्ये बांधून भाकरी घेते
आणि ही भाकरी घेऊन ही महिला आमची शेतीमध्ये जाते आणि तिची शेती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करते. आणि हे दिवसभर शेती केल्यानंतर 4-5 वाजता जेव्हा ती घरी येते, घरी आल्यानंतर पहिले ती गोठ्याकडे जाते, आपले जनावरं वासरू हे गोठ्यामध्ये आलेत का याची शाश्वती ती करते, त्यांचं संगोपन करते आणि घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक वगैरे करून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची आणि आपल्या शेतीची त्या ठिकाणी संगोपन करते अध्यक्ष महोदय. अशा महिलांना खऱ्या अर्थाने समाजामध्ये ओळख देण्याचं काम हे या विधेयकाच्या माध्यमातून होत आहे अध्यक्ष महोदय. सगळ्यात या विधेयकामध्ये सगळ्यात मोठा रोल जो असणार आहे अध्यक्ष महोदय हा ग्रामपंचायतचा आहे. त्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या महिलांना आपण शेतकरी प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणार आहोत अध्यक्ष महोदय. ग्रामसभेमध्ये महिलांना विशेष अधिकार त्या ठिकाणी असणार आहे. आजही 50% महिलांना अधिकार आहे की 50% महिला असल्याशिवाय त्या ठिकाणी ग्रामसभा पूर्ण होऊ शकत नाही, परंतु त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होत नाही. आपलं महाराष्ट्र राज्य हे दिशादर्शक राज्य आहे. अदितीताई बोलल्यात, पंकजाताई सुद्धा बोलल्यात की महाराष्ट्र हे दिशादर्शक आहे. महाराष्ट्राने महिलांच्या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत. 50% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देणं हा सुद्धा सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये ठरलेला आहे. आज लाडकी बहीण योजना आपण यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडत आहोत. उद्याला हे जे विधेयक जेव्हा येईल त्यावेळेला अध्यक्ष महोदय आमच्या या विधेयकाच्या माध्यमातून एकही शेतकरी महिला त्या ठिकाणी सुटता कामा नये अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, या एवढ्या सुशिक्षित नाही आहेत. तुम्ही जेव्हा ग्रामसभा घ्याल त्यावेळेला नक्कीच दौंडी त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजेत. याचा डेटा आपण तयार करणार आहोत. या डेटा तयार करत असताना किंवा त्याची गणना होत असताना आमच्या माता भगिनी या शेतावरती राहतील. ज्या वेळेला तुमचा ग्रामपंचायतचा कर्मचारी घरी जाईल त्यावेळेला ती शेतावरती राहील, तिची नोंद त्या ठिकाणी होईल नाही होईल. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या विधेयकाचं आम्ही स्वागतच करतो, परंतु आज हे विधेयक जेव्हा पास होऊन अंमलबजावणीसाठी खाली जाईल त्यावेळेला मात्र अध्यक्ष महोदय काटेकोरपणे या विधेयकावरती काम करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे अध्यक्ष महोदय. मी पुन्हा दत्तामामा भारणे यांचं मनापासून अभिनंदन करते की महाराष्ट्रातील आमच्या सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी महिलांना सन्मान देण्याचा, त्यांना सामाजिक व्यवस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीने नावरूपास येण्याचं हे विधेयक आहे. या विधेयकाला मी माझा पाठिंबा देते आणि थांबते. धन्यवाद. मनीषाताई. अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये आपण फक्त ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्याच शेतकरी महिलांना घेतलेले अध्यक्ष महोदय. स्वतः प्रवीणजी दटके हे नागपूरमध्ये राहतात. त्यांच्या ज्या मातोश्री आहेत त्या मात्र त्या ठिकाणी त्या शेती करतात, परंतु त्यांचं नाव हे नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायत नसल्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये मिळणार नाही. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेमध्ये पण काम करणाऱ्या अशा काही आमच्या माता भगिनी आहेत की त्या गावाकडे जाऊन शेती करतात. तर अशा सुद्धा महिलांचा समावेश आपण या विधेयकामध्ये केला पाहिजेत. अशा सुद्धा महिलांना आपण शेतकरी प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं पाहिजे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष बोलू का? अध्यक्ष महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक नंबर 68 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ह्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी उभी आहे. सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी सुनेत्राताई पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन करीत असताना ह्या राज्याचे कृषीमंत्री आमचे दत्ता मामा यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज ह्यांनी आणलेलं आहे, त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करत आहे. अध्यक्ष महोदय, महिला शेतकरी हिची व्याख्या बघितली तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी हे आत्महत्या करतात, पण आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये एकही महिला शेतकरी भगिनीने आत्महत्या केली नाही. आणि अतिशय कष्टाळू असलेली
माझी माय माऊली, मग ती नांगर ओढणं असेल, बी पेरणं असेल, खत फवारणी करणे असेल, औषध फवारणी करत असेल, किंवा ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी मत्स्य शेतीला सुद्धा कृषीचा दर्जा दिलाय. आणि माझी ती मच्छीमार भगिनी ज्या वेळेला बोट घेऊन माझा मच्छीमार बांधव समुद्रामध्ये जातो, तो परत येईल की नाही, माझं कपाळावरचं कुंकू राहील किंवा नाही, ह्या भीतीने आलेल्या बोटीतल्या माशाचं वर्गीकरण करून तो विकेपर्यंत सर्व कष्ट करणारी माझी मच्छीमार भगिनी आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक आणत असताना मला काही सूचना सुद्धा करायच्या आहेत. अध्यक्ष महोदय, देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की देशातल्या प्रत्येक महिलेला बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी जनधनचं खात्याची सुरुवात ही 2014ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि ह्याचबरोबर राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी ह्यांनी सुद्धा 6,000 रुपये देण्याचं काम केलेलं आहे. हे विधेयक आणत असताना महिला शेतकऱ्यांची स्पष्ट व्याख्या असणं हे गरजेचं आहे. प्रत्येक शेती करणारा पण जमिनीची मालकी नसलेली महिला, भाडेपट्टीवर शेती करणारी महिला, पतीच्या निधनानंतर शेती करणारी विधवा महिला, विभक्त किंवा परित्यक्ता महिला, ह्यांच्याच बरोबर आदिवासी महिला, वनहक्क कायद्याअंतर्गत शेती करणाऱ्या महिला, स्वयंसहाय्यता गटामार्फत शेती करणाऱ्या महिला यांचाही या कायद्यात स्पष्ट समावेश केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी दुसरी एक बाब आहे ती म्हणजे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र देण्यात यावे. 7/12 उतार्यावर नाव नसेल तरी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था कायद्यात करावी, ही सुद्धा मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, जमीन हक्क, जमिनीच्या संयुक्त मालकीच्या प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण असावे. वारस हक्काच्या प्रकरणांमध्ये महिलांचा हक्क जलद गतीने निश्चित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. अध्यक्ष महोदय, आर्थिक सक्षमीकरण ह्यामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी कर्ज योजना, व्याज सवलत, स्वयंरोजगार योजना, महिला कृषी उद्योजकांसाठी विशेष निधी आणि सुलभ वित्त पुरवठा उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्यासाठी अनेक वेळा विमा मिळवण्यात महिलांना अडचणी येतात. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या प्रत्येक पात्र महिलेला पीक विमा, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि इतर सर्व कृषी लाभ थेट मिळाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, कौशल्य विकासच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी प्रशिक्षण केंद्र स्थापन करून आधुनिक शेती, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन, अन्न प्रक्रिया, निर्यात, ई मार्केटिंग ह्यासारखं प्रशिक्षण सुद्धा देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, महिला बचत गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय धोरण तयार करावे. ई मार्केट, ऑनलाईन विक्री, निर्यात सुविधा आणि ब्रँडिंग शासनाने विशेष मदत करावी. अध्यक्ष महोदय, महिला शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा आणि अपघात विमा, निवृत्ती वेतन, प्रसूती सहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी विशेष योजना आणि सामाजिक सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे, ही सुद्धा मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, खास करून महिला शेतकरी सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे तितकेच महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत, कृषी समित्या, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्या, जलव्यवस्थापन संस्था, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन कंपन्या ह्यामध्ये महिलांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि खास करून आपल्याला
बिल झाल्यावर अध्यक्ष महोदय, विकसित भारताच्या पायाभरणीत महिलांचे सक्षमीकरणाची भूमिका भारताला 2047 पर्यंत एक पूर्ण विकसित राष्ट्र बनण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत. झाल्यानंतर सांगा त्यांना. परंतु हे स्वप्न केवळ आर्थिक वाढीवर आधारित नसून सामाजिक न्याय, समान संधी, सर्वसमावेश विकासावर आधारित आहे. आणि ह्यासाठी महिला सक्षमीकरण करत असताना शेतकरी महिलांचा सहभाग घरापासून ते शेती, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात दिसते. म्हणून कायदेशीर ओळख आणि अधिकाराचे महत्त्व हे महिला सक्षमीकरणाचा पाया म्हणजे त्यांना मिळणारी कायदेशीर मान्यता आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आपले कृषी मंत्री आदरणीय दत्त मामा ह्यांनी हे जे विधेयक आणले आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. पण हे फक्त शेतकरी महिलांना नसून आमच्या मच्छीमार करणाऱ्या त्यांना सुद्धा कृषीचा दर्जा मिळालाय. त्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्या महिलांचा सुद्धा महिला शेतकरी, मच्छीमार शेतकरी म्हणून त्यांना सुद्धा ह्याचा लाभ द्यावा आणि त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळेल असं मी आपणास मागणी करते. धन्यवाद. खोडके. अध्यक्ष महोदय, विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026. मी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026च्या ऐतिहासिक आणि दूरदृष्टी असलेल्या विधेयकाचे मनपूर्वक स्वागत करते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवारताई आणि त्याचबरोबर मंत्री भरणे मामा यांचं मनापासून स्वागत करते. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की जसं कुटुंबाचा कणा हा महिलाला समजला जातो, त्याचप्रमाणे शेतीचा जर कणा कोण असेल तर महिला आहे. आजही आपण बघतोय की महिला पेरणीपासून तर कापणीपर्यंत हे सर्व जे कामं कोण करत असतात तर आमच्या महिला भगिनी शेतीच्या माध्यमातून काम करत असतात. आजही आपण गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर आपण जर बघितलं तर आजही शेतीमध्ये सगळ्यात जास्तीच महिला जास्त काम करत आहेत. आज शेतीवर काम करणाऱ्या महिला किती असतील तर 80%च्या वर महिला शेतीमध्ये काम करत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. कारण शेतकरी महिला म्हटलं तर तिच्या सातबाऱ्यावर तिचं नाव असेल तर आपण तिला शेतकरी समजत होतो, शेतकरी महिला म्हणून समजत होतं. परंतु मला या विधेयकाच्या माध्यमातून असं वाटतं की आता शेतकरी महिला शेतमजूर जरी असल्या, काही इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जरी महिला असल्या तर निश्चितच त्यांना सुद्धा त्या ठिकाणी या धोरणाच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून तिला सुद्धा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. आज आपण बघतोय की त्या ठिकाणी ग्रामीण भागात शेती करत असताना तिची पेरणी असो, त्या ठिकाणी कापणी असो, आज आपण बघतोय आमच्या विदर्भात कापूसाची लागवड चालू झाली आहे. कापूसाची लागवड कोण करत असेल, बियाणं कोण पेरत असेल तिथे महिला पेरते. आणि हे कापसाचं पूर्ण हे झाल्यानंतर जेव्हा कापूस काढायची वेळ येते तर ते कापूस काढण्याचं काम कोण करत आहे तर त्या महिला करत आहेत. जवळपास 90%च्या वर महिला काम करत आहेत. अशा माध्यमातून सर्वात जास्त शेती करणारे कोण असेल तर त्या महिला आहेत. आणि त्यासोबत असणारे पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मच्छीमार असेल, बियाणे संवर्धन असेल किंवा शेतीतील प्रक्रिया करणारे जे काही